संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। राजकारणातून फडणवीस जाणार, आम्हीच राहणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांमुळे संघ बदनाम झालाय। संघ विचाराच्या फडणवीसांनी कोणते नियम पाळले असं संजय राऊतांनी म्हटलंय। संघ हा असंस्कारी कपटी लोकांना पाठीशी घालणारा झालाय असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी या दरम्यान संघावरती खोचक टीका केली। कारस्थानांनी कपटी लोकांनी आमच्या नादी यापुढे लागावंच शब्द वापरणार नाही मी। या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? नामर्दांच्या शोलेमध्ये डायलॉग आहे ना, अमुक अमुक फौजा घेऊन हमसे लढने आएंगे क्या आप? अहो या ना तुम्ही, आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून। काही माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही, ते त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे। तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस। तुझ्यासारख्या तीनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय। जेव्हा सन्माननीय राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतरची सभा आयोजित केली, त्या सभेच्या वेळी हा 4 तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं, बाहेर यायला तयार नव्हता। एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो। सगळ्या गोष्टी आम्ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो। तू ये मैदानात, बघू आम्ही काय करायचंय ते। तुझ्यासारख्या च्युइंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला। संजय राऊतांची पात्रता आहे का संघावर बोलायची? तुमची पात्रता आहे का जरा तपासून बघा ना। संघ काय संपूर्ण देशाला माहिती आहे, संघाचं कार्य काय हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहिती आहे। आणि म्हणून संजय राऊत तुमच्या सर्टिफिकेटची संघाला गरज नाही आहे। आपण आपली पात्रता ओळखूनच बोला ना। त्या दूर उठता बसता देवेंद्रजी दिसत आहेत, त्यांना माहिती आहे एकच माणूस असा आहे राज्यामध्ये की हा आपल्याला पुढून उडणार आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवून देवेंद्रजीला टार्गेट करायचं, रोज त्यांच्यावर घाणेरडं असं बोलायचं, वाटेल तशा अपशब्दाचा वापर करायचा, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे। संजय राऊतांकडे दुसरं काहीच कामधंदा राहिला नाहीये। रोज सकाळी चॅनल पुढे जायचं आणि काहीतरी बडबड करायची आणि दिवसभर त्यावरती टीव्ही मध्ये दिसायचं, याच्याशिवाय त्यांना काही कामधंदा राहिला नाही। संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही। ते नेहमी राज्यसभेचे म्हणजे 2 नेत्यांची चाकरी करून राज्यसभेवर निवडून गेले। एक उद्धव साहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साहेब। आणि निश्चितच लोकांची चाकरी करून पद मिळवण्याशिवाय दुसरं काही संजय राऊतला काम नाही। आणि चाकरी करणाऱ्याला लोकांच्या भावना कधीच समजू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।